तसं करत असेल तुम्ही आजच नापास आहे. अनेकाला वाईट वाटेल, रागील, पण हेच सत्य. ठीक आहे. दुसरा जो अगोदरचा जो एक आठवडा आहे ना, तर त्या आठवड्यामध्ये ज्यानं प्रॉपर प्लॅनिंग केले किंवा ज्याची एक रिव्हिजन अख्खी होणार आहे, लक्षात ठेवा की त्याला इतरांपेक्षा 3 ते 4 मार्क जास्त असणार. मला असं वाटतं की जीव जायच तोवर अभ्यास केला पाहिजे. मी ग्रुपला नेहमी टाकत असतो, पोरांना सांगत असतो की आपण मरणार नाही. जर ह्यातलं कोण अभ्यास करून मेलो त्याचा फोटो मी भविष्यात एखादं चुकून माझ्याकडून एखादं पुस्तक निघला अभ्यास त्याच्यावर छापणार. पण अनेक जण म्हणतात की परीक्षेच्या आधी 2-4 दिवस अभ्यास करायचा नसतो. असल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा. ठीक आहे. 3-4 अटेम्प्ट लागतात ना, त्यानं सावध राहिलं पाहिजे. असं तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी खरं सांगतो. पण ज्याला 3-4 अटेम्प्ट लागतंय ना, त्यानं भयंकर विचार केला पाहिजे की आपलं काय चुकते. सोपे प्रश्न चुकून आलोय आपण आणि आपल्याला रिझल्ट पाहिजे असं नसतं होत कधी. जिथं पोरं टॉप मार्क घेत आहे तिथं आपण टॉपच राहिलं पाहिजे, पण आपण ते कधी करत नाही. ठीक आहे. राज्यसेवा, कोर राज्यसेवा 1, 2, 3. ठीक आहे. म्हणजे 1 डिसेंबर हे फिक्स आहे. असे किती जण आहे की ज्यांचा फोकस हा कंबाईन वरती आहे आणि राज्यसेवा द्यायची म्हणून ठीक आहे आता आहे राज्यसेवा तर द्यायची. ठीक आहे. आता मला एक सांगा की पहिल्या अटेम्प्ट वाला कोण आहे इथं? पहिला अटेम्प्ट ज्यांचा 2024ला पहिलाच अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट वाले, तिसरा अटेम्प्ट वाले, चौथा. ओके. मुख्य परीक्षा दिलेलं कोण कोण आहे? कंबाईनची मुख्य परीक्षा दिली, ज्यांनी PSIची दिली, STI. मला ग्रुप C ची नका सांगू, गट ब ची कंबाईन PSI असेल, STI असो, कोणी कोणी दिले ना मीन्स. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे आता म्हणजे मी नगरलाच घेणार होतो सेशन, पण वेळाभावी मला ते जमलं नाही. अचानक बस लेट येणार आहे एवढं कळलं मला. म्हणलं की संगमनेरला तरी सेशन घेऊन टाकू, त्याच्यामध्ये आपले बरेचसे 2-4 काही पोरं आहेत तर त्यांच्यासाठी सेशन घेता येईल. आता एकतर महत्वाचं काय आहे की आपल्याकडे आता मी कंबाईनच्या दृष्टीने बोलतो, कारण आता राज्यसेवा फार तोंडावर. ठीक आहे. राज्यसेवा सांगण्यात काहीच अर्थ नाही, कारण बघितलं जेमतेम आपल्याकडे 10 ते 12 दिवस राहिले आणि 12 दिवसामध्ये तुमचं जे शेड्यूल चाललंय तेच व्यवस्थित चालू आहे. मी त्याच्यामध्ये सांगण्यात काहीच पॉईंट नाही. आहेत आपल्याकडे 45 दिवस. आपल्यासाठी फार जवळची एक्झाम जी काय असते, ठीक आहे, ती कंबाईन असते. कारण सगळ्यात सुरुवातीला आपण राज्यसेवा करण्यासाठी इकडे येत असतो आणि 2-3 वर्षानंतर परत गट ब वरती येत असतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की हे 45 दिवस जे आहेत म्हणजे ज्यावेळेला आपली डेट आली कंबाईनची डेट, त्यावेळेला जवळपास आपल्याकडे 90 दिवस असतील वगैरे, 3 महिने किंवा 85 ते 90 दिवस. ठीक आहे. तिथून पुढे कुठेतरी तुटून पडलाय तुम्ही सगळ्या अभ्यासावर. ठीक आहे. त्याच्या आधीची डेट नव्हती, म्हणजे मागच्या 7-8 महिन्याची डेट नव्हती. त्याच्या आधी प्रत्येकानं काय केलंय, ठीक आहे, म्हणजे तुमची परिस्थिती काही वेगळी आहे अशातला भाग नाही. पुण्यातल्या पोरांची जी परिस्थिती आहे तीच तुमची परिस्थिती आहे, कोल्हापूरच्या पोरांची जी परिस्थिती होती तीच तुमची परिस्थिती होती. ठीक आहे. सगळ्यांनी 4-4 तास रूमवरती झोपून काढलं, सगळ्यांनी जेवायला गेले की 2 तास तिकडं, चहाला गेले की 2 तास तिकडं. ठीक आहे. फोनवरती बोलायला लागला की 1-1.5 तास तिकडं, आणि मग बाकीच्या चर्चा, एक्झाम कधी होईल, मग परत इलेक्शन होतं आपल्या समोर, इलेक्शनला कोण जिंकत, ठीक आहे, मूवी कुठला बघायचा. आताही लायब्ररीमध्ये मी सकाळी चॅनलला कंबाईन मेंटरला कोण जॉईन आहे, कंबाईन मेंटर ऑफिशियलला. ठीक आहे. आताही सकाळी तोच मेसेज टाकला, म्हणजे मी मेसेज लिहिला होता पूर्ण, तर ते शेवटचं जे 10व्या का 11व्या नंबरचं जे वाक्य होतं ते मी नंतर एडिट करून टाकलं. कारण मला माहित आहे की ज्यावेळेला इलेक्शन असतं त्यावेळेला आपल्या ह्या चर्चा नेहमी होतच असतात की कोणाचं सरकार येईल, कोण जिंकून येईल, आपल्याकडे आमदार कोण होईल, ह्याने हे कामं केली, मग आपल्यात वादावादी, भांडणं, चर्चा, उत्तर प्रतिउत्तर, ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात. ठीक आहे. सध्याच्या कंडिशनला हे पार बंद केलं पाहिजे. ओके. तुम्ही जे सगळे आहात ते एकमेकांचे स्पर्धक आहात का मित्र आहे? मित्र किती आहे, स्पर्धक किती आहे? ठीक आहे. जर तुम्हाला म्हणलं मित्रासाठी स्पोर्ट्स सोडणार आहे, नेहमी समजायचं की स्पर्धक जास्त आहे. ठीक आहे. तुमच्या शेजारचा तुम्ही जर सोबत चहा जरी पित असाल तरी तुम्ही स्पर्धक आहात, पण एक प्रेमळ स्पर्धक आहात. खुन्नच नाहीये तुमची, त्याला मिळालं तर ओके, मला मिळालं तर ओके, पण तुम्हाला एकमेकाला मागे सारून पुढे तर जायचंय. ठीक आहे. सध्याच्या कंडिशनला ह्या ज्या चर्चा आहेत निवडणूक आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून भयंकर लांब राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता जर परत कुणाकुणा असं होत असेल की चहाला गेलं की 1-1.5 तास तिकडच, जेवायला गेलं की जेवण करायचं आणि ठरवायचं की बा आता आपल्याला 1 वाजता जेवायला जायचंय आणि 1:30-2 वाजता परत यायचंय. ठीक आहे. आणि जेवायला 1 वाजता जायचं परत 5 वाजता यायचं मागायला. ठीक आहे. हे असे जर प्रकार आता जर सुरू असतील ना, ठीक आहे, मी एकतर मुळात मी स्पष्ट बोलणारा पोरगा आहे. ठीक आहे. मला ते गोड गोड खरंच जमत नाही. तुम्ही जर आता जर तसं करत असाल तुम्ही आजच नापास आहे. अनेकाला वाईट वाटेल, रागील, पण हेच सत्य. ठीक आहे. कारण मला माहित आहे
आता ही वेळच नाही. आधी ठीक होतं किंवा डेट नव्हते वगैरे, तुम्ही आराम करत होता 1-2 तास, चहाला गेले तिकडच तास, ठीक आहे, हरकत नाही. पण ह्या 90 दिवसापासून जो झटलाय ना आता, म्हणजे किमान डेट आल्यापासून, आधीच्या त्याचा अभ्यास असणारच आहे, पण किमान डेट आल्यापासून जो तुटून पडलाय अभ्यासावरती, त्याचा रिझल्ट येण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे 45 दिवस राहिले. ह्याच्या पाठीमागे 3-4 महिने काय केलं, ठीक आहे, ह्याच्यापेक्षा ह्या 45 दिवसात काय करणार आहे ह्याला जास्त महत्व आहे. त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे की परीक्षेचा जो अगोदरचा एक आठवडा असतो, त्या आठवड्याभरामध्ये तुमचं प्लॅनिंग कसं आहे. कारण जसजशी परीक्षा जवळ येते किंवा शेवटचा आठवडा राहतो ना, त्यावेळेला आपलं टाइम टेबल लूज व्हायला लागतं, आपल्याला असं वाटतं की आपल्याला अभ्यास झालाय. ठीक आहे, तो जो आठवडा आहे ना, तो सगळ्यात भयंकर बिझी पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाईपर्यंत तुम्हाला 1 मिनिट पण सूट नाही राहिली पाहिजे की बाबा आपला अभ्यास झाला, कारण अभ्यास कधीच होत नाही. एकदम प्रॉपर शेड्यूल तयार झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की परीक्षेला जो अगोदरचा जो एक आठवडा आहे ना, तर त्या आठवड्यामध्ये ज्यानं प्रॉपर प्लॅनिंग केले किंवा ज्याची एक रिव्हिजन अख्खी होणार आहे, लक्षात ठेवा की त्याला इतरांपेक्षा 3 ते 4 मार्क जास्त असणार आहे. जर तुमचं असं झालं की पॉलिटीचे रिव्हिजन झाले मागच्या 10 दिवसामध्ये, आणि परत पॉलिटिक्स पेपरच्या आधी पॉलिटिक्सची रिव्हिजन नाही झाली, किंवा जॉग्राफीची झाले 10 दिवसापाठीमागे, परत पेपरच्या आधी जॉग्राफीची रिव्हिजन नाही झाली, सायन्सची रिव्हिजन झालं 10 दिवसापाठीमागे, परत सायन्सची रिव्हिजनच नाही झाली पेपरच्या आधी. असं जर झालं तर लक्षात ठेवा की प्रॉब्लेम येणार. तुम्हाला परीक्षेच्या आधी 8 दिवस सगळ्या पेपरच्या रिव्हिजन व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे समजा आज 1 तारीख आहे, तर किमान 23-24 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून तुमची शेवटची रिव्हिजन चालू झाली पाहिजे. पण त्या रिव्हिजनचं पण प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे. म्हणजे आपल्याला 24 तारखेला काय वाचायचंय, पेपरच्या आदल्या दिवशी काय वाचायचंय, त्याच्या आदल्या दिवशी काय वाचायचंय, हे प्लॅनिंग आपण कधीच करत नाही. ठीक आहे, आपलं कसं सुरू असतं की जसं आता रुटीन सुरू आहे तसंच कंटिन्यू करायचं. ठीक आहे, पण पेपरच्या आधीच्या आठवड्यात तुमचं प्लॅनिंग तुम्हाला बदलावं लागतं. माझं कसं असायचं, ठीक आहे, मी सुरुवातीला पॉलिटीपासून सुरुवात करायचो, शेवट माझा सायन्सला असायचा. पण पेपरचा आठवडा आला पेपरचा की ते सोपे जे 2-4 विषय जे आहेत ज्याच्यामधून माझं स्कोरिंग होणार आहे, मग ते विषय कुठले, पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, ठीक आहे, आणि हिस्ट्री, हे जे 4 विषय आहेत ह्याच्यामधून आपले स्कोर वाढणार आहे. मग शेवटच्या 4 दिवसात, म्हणजे आज 1 तारीख आहे, तर जवळपास 26 तारखेपासून आपलं चालू करायचं. 26, 27, 28, 29, 30 या 5 दिवसामध्ये, 1 तारखेला पेपर आहे, ह्या 5 दिवसामध्ये किंवा शेवटच्या 4 दिवसामध्ये आपले हे 4 विषय संपले पाहिजे. हे 4 विषय जर संपले ना प्रॉपर रिडिंग करून, तर 50 पैकी किमान तुम्ही 40 ते 42 स्कोर मारणार आहे. जर तुम्ही पेपरच्या आधी हे 4 विषय केलेच नाहीत मुळात, जर तुम्ही परत तिथं सायन्सच करत बसला, कारण सायन्स विषय कसा आहे, कितीही वाचलं तरी मार्क तेवढा देणारा नाहीये, बरोबर. आणि मॅथ रिजनिंग सारखा विषय आहे जो आपण कंटिन्यू करतोच. ठीक आहे, करंट सारखा विषय आहे जो 1 दिवस करंट ठेवायचा अख्खा, शेवटच्या आठवड्याचा 1 दिवस करंटला असा ठेवायचा, ज्याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढलेल्या असतील त्या तुमच्या रीड करणं. मी काय करायचो की पेपरचा जो दिवस आहे, सकाळी मी म्हणजे 6-6:30ला उठायचो, आवरून वगैरे परत 7ला अभ्यासाला बसायचो, पेपरला जायच्या आधी, आणि 1 ते 2 तास किमान 2 तास माझा करंटचा अभ्यास व्हायचा. परत मी 9ला किंवा 8:45ला वगैरे निघायचो, वेळेत पोहोचायचो, आणि पेपरला जाता जाता पण वाचायचो. अनेक जण म्हणतात की परीक्षेच्या आधी 2-4 दिवस अभ्यास करायचा नसतो, असल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा. ठीक आहे, मी 2020ची जी राज्यसेवा केली होती त्यावेळेला पुण्यात नवीनच आलो होतो, आणि मी पोरांना विचारायचो की आता राज्यसेवा आल्या, अभ्यास चांगला झालाय आणि टेस्ट पेपरला पण चांगले मार्क येतात, तर आता काय करू. तर पोरांचं सांगणं असायचं, ज्यांचे 3-3, 4-4 अटेम्प्ट झाले आणि ज्यांची प्री पण निघाली नाही अशी पोरं. आणि ठीक आहे, त्यांना अनुभव आहे म्हणून आपण साहजिक आहे, आपण नवीन आहे पुण्यात विचारायचं, तर ते म्हणायचे आता 2-4 दिवस काय अभ्यास नाही केला पाहिजे, आता रिलॅक्स राहायचं, मेंदू शांत ठेवायचा. आणि तो ठेवला की 4 दिवस शांत, त्याला मार्कांना नापास झाला. असले प्रकार करायचे नाही, शेवटपर्यंत करायचा. जो पास होणार आहे ना, आदल्या रात्री झोपला नाही ना अख्खा आदल्या रात्री, तरी टॉपचे मार्क घेऊन येणारी पोरं आहेत, भरपूर पोरं आहेत अशी. माझे पण रूममेट होते, जो त्याला पेपरच्या आधी झोपच लागायची नाही, अख्खी रात्र जागी तरी पेपरला क्वालिटीचे मार्क घेऊन यायचे. शेवटी तुमचा अभ्यास मॅटर करतो. तुम्हाला पेपर डोळ्यासमोर आला ना, कारण आपल्याला माहित असतं वर्षभराची मेहनत, वर्षभर लय जीव लावून अभ्यास केला, कशी परिस्थिती असते तरी आपण कॉन्सन्ट्रेशन करतो. ठीक आहे, हे कारण जे असतात ना, झोपत लागले नाही किंवा काय, फारच लय आजारी असेल की बाबा त्याला चालताच येत नाही, पाक जीव जायची पाळ्या, तर तशा परिस्थितीत ठीक आहे. पण झोपच लागले नाही किंवा अजून इतर गोष्टी असतात की बाबा घरचं टेन्शन आणि हे आणि ते, मित्रासोबत किरकिर किंवा कोणासोबत वादावादी, ह्या गोष्टी काय नसतात. पेपर डोळ्यासमोर आला एक फक्त पेपर असतो आपल्याकडे. आता सध्या ना ह्या 45 दिवसात किमान 3 रिव्हिजन झाल्या पाहिजे. म्हणजे जसं ग्रुपला टाकलं ना, तुम्ही प्लॅनिंग करू शकता 15-15 आणि 10चं किंवा 14चं असं प्लॅनिंग करू शकता, किंवा 20, 15 आणि 10 असं एक प्लॅनिंग करू शकता. ह्या
3 रिव्हिजन जर आता जर झाले ना, कारण तुम्हाला 45 दिवसामध्ये इथले कोणी जे सांगणार असेल तर ते तुम्हाला 2च रिव्हिजन सांगतील, पण मी 3 रिव्हिजन सांगतो. ठीक आहे, कारण वर्षभरापासून तुम्ही फक्त आणि फक्त जीएसचा अभ्यास करताय, कंबाईनचा अभ्यास करताय. ती क्वालिटी वाचून वाचून मला असं वाटतं की पुस्तक फाटले असते. जिओग्राफी वाचून वाचून पाक काळी कुट्ट झाले असते पुस्तक. मला असं वाटतं की आता तुम्हाला त्या क्वालिटीचा जो सिलेबस आहे प्रिलिमचा कव्हर करायला 10 दिवस लागलेच नाही पाहिजे. सायन्स सारखा विषय 10 दिवस लागलेच नाही पाहिजे. जिओग्राफी सारखा विषय 10 दिवस लागलेच नाही पाहिजे. का लागले पाहिजे? म्हणजे तुम्ही सुरुवात अभ्यासाला केली मागच्या वर्षी, ठीक आहे, मागच्या वर्षी समजून चालू. मागच्या वर्षी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला तुम्हाला पॉलिटी वाचायला 10 दिवस लागत होते आणि आज पेपर तोंडावर आहे तरी 10 दिवस लागतात. काय बदल झालाय का? जोपर्यंत तुम्ही सिलेबस तुमचा कमी कमी करत येत नाही तोपर्यंत रिझल्टच येऊ शकत नाही. किती लोकांनी आपल्या स्वतःच्या नोट्स काढल्या मला सांगा बरं ह्या वर्षभरामध्ये? क्वालिटी असेल जेव्हा किमान 4 विषयाचे नोट्स. किती लोक फक्त आणि फक्त नोट्स मधून रिव्हिजन करतात? फक्त नोट्स मधून. ठीक आहे, किती लोक पुस्तकामध्ये जे अंडरलाईन केले त्याच्यावरून रिव्हिजन करतात? अंडरलाईन ना, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, अनेकांचं असं पण होत असेल जे पुस्तकामधून जे अंडरलाईन केले ते जे वाचताय किंवा रिव्हिजन करताय तर आजूबाजूच्या गोष्टी आता वाचल्या नाही गेल्या पाहिजे. आपल्याला असं पण वाटतंय की अंडरलाईन व्यतिरिक्त आपण बाजूची पण शब्द वाक्य वाचत राहतो का? आपल्याला असं वाटतं की अरे इथून काय सुटू नये, इथून पण काहीतरी येऊ शकतं. विश्वास पाहिजे स्वतः जे अंडरलाईन केलंय ना त्याच्यावरती विश्वास पाहिजे. ठीक आहे, नोट्स मधून म्हणजे मी सांगतो, मी मुख्य परीक्षेला आणि पूर्व परीक्षेला सगळ्या नोट्स काढल्या होत्या. म्हणजे जिओग्राफीच्या माझ्या नोट्स तयार होत्या, पॉलिटीच्या माझ्या नोट्स तयार होत्या, इकॉनॉमिकच्या आणि हिस्ट्रीच्या. ज्या दिवशी माझ्या नोट्स तयार झाल्या ना, ज्या दिवशी, तिथून पुढे मी कधी पुस्तकाला हात लावला नाही. हे मी अजिबात खोटं सांगत नाही, हे जेन्युइनली सांगतो. दुसरी गोष्ट, कधी आणि साहजिक आहे नोट्समध्ये काय ना काय राहणं साहजिक आहे, 100% साहजिक. समजा मला असं वाटलं तर मी टेस्ट पेपर सोडवतोय आणि टेस्ट पेपर सोडताना मला असं वाटलं की अरे हे पॉईंट आपल्या नोट्समध्ये राहिलंय, लगेच त्या नोट्समध्ये ऍड करायचं. ठीक आहे, 3-4 किंवा कमीत कमी 3 आपल्या रिडिंग झाल्या पाहिजे तेव्हा आपण नोट्स तयार केल्या पाहिजेत. म्हणजे मी पहिल्या रिडिंग नंतर पण नोट्स तयार केल्या, त्या चुकल्या. दुसऱ्या रिडिंग नंतर पण तयार केल्या, त्या चुकल्या. तिसऱ्या रिडिंग नंतर तयार केल्यानंतर माझ्या नोट्स किमान 90% बरोबर झाले आणि नंतर तिथून जे 10% राहिले ते काही नवीन सापडते त्या टॉपिकमध्ये ऍड करत जायचं. असे ते आपले नोट्स. मुख्य परीक्षेला पण मराठीच्या मी स्वतंत्र नोट्स काढल्या होत्या, इंग्लिशच्या स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या. त्या नोट्स व्यतिरिक्त कधीही पुस्तकाला हात लावला नाही. ठीक आहे, मराठीला फक्त फोकॅबचं मी वाळंबे सरांचं तेवढं वाचायचं आणि नोट्स पण वाळंबे सरांच्यातून काढले होते. ठीक आहे, नोट्स काढण्याचा एवढाच फायदा असतो, शेवटच्या 6 ते 7 दिवसामध्ये अख्ख्या सिलेबसवरती रिव्हिजन होतं. पुस्तकातून कधीही रिव्हिजन होणार नाही, धावपळ होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे अंडरलाईन ज्यांनी केलं ते जे वाचतायत ना तर ते किमान तेवढंच वाचलं गेलं पाहिजे. नाहीतर 99% पोरांचं असं होतं जे अंडरलाईन केले त्याच्या व्यतिरिक्त आपण वाचायचं. ठीक आहे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ह्या 45 दिवसामध्ये गुप्त राहिलं पाहिजे. गुप्त म्हणजे काय? तुम्ही अभ्यासाला कधी येताय, ठीक आहे, चहाला कधी जाताय, नाश्त्याला कधी जाताय, झोपायला कधी जाताय कळलंच नाही पाहिजे. ठीक आहे, तुमचा आणि तुमच्या आजूबाजूच्या इतर मित्रांचा टायमिंग सेम नसला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे माझं असं असायचं, माझे जे रूममेट होते आम्ही सोबत एका लायब्ररीला असायचो, त्यांचा नाश्त्याचा टाइम 8 असायचा, माझा 8:30 असायचा. त्यांचा रात्री जेवणाचा टाइम 8 असायचा, माझा 8:45 असायचा. त्यांचा रात्री झोपण्याचा टाइम 11 असायचा, माझा रात्री झोपण्याचा टाइम 9 ते 9:15 दरम्यान असायचा. हे जे टायमिंग आहे ना ह्याच्यामुळे काय व्हायचं, कुणाशी बोलणं नाही व्हायचं, वाद व्हायचे, विषय संपले. ठीक आहे, किंवा कुणाशी कुठल्या वेगवेगळ्या विषयांवरून कधी चर्चा नाही झाली. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं की घरच्यांना जो फोन असायचा तो 4 ते 6 दिवसामधून असायचा आणि घरच्यांसोबत पण एक्झामच्या काळामध्ये फार कमी बोलणं होतं. कारण माहित होती की आपलं समोरचं जे वाढले आणि घरचे समजून घेतात. ठीक आहे, कारण ते तुमच्या घरचे असतात, त्यांना माहिती आहे पोरगं शहराच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करते. ठीक आहे, ही परिस्थिती सांभाळली पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की लायब्ररीत बसायचं आणि फक्त पुस्तक चाळायचे, हे बंद केलं पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की लायब्ररीमध्ये आल्या आपण पहिल्यांदा काय करतोय, मोबाईल बघतो. ठीक आहे, हरकत नाही, पण मोबाईल बघितल्यानंतर त्या मोबाईलवरती तासभर नाही गेला पाहिजे. नाहीतर जे आपण लायब्ररीमध्ये बसतो आणि बघतो काय आधी मोबाईलमध्ये काय काय आले काय नाही आणि त्याच्यावरती अर्धा पाऊण तास जातो. तर हे असले प्रकार नाही झाले पाहिजे. आला मोबाईल बघितला 2 मिनिटं काय आलं, ठीक आहे, ठेवून दिला. मुख्य परीक्षेच्या वेळेला मी केलं होतं की मोबाईल रूमला ठेवून यायचो सकाळच्या सेशनला. सकाळी मी लायब्ररीमध्ये जवळपास 4ला यायचो, 4-4:30ला मुख्य परीक्षेच्या वेळेला, आणि तिथून माझा पिरियड असायचा 9:30 पर्यंत. 9:30ला मी नाश्त्याला जायचो, नाश्ता करून रूमवर जायचो, रूमवर फ्रेश व्हायचो, 5-10 मिनिटं मोबाईल बघायचो, परत मोबाईल तिथंच ठेवायचो. परत लायब्ररीमध्ये आलो की दुपारी 2ला डायरेक्ट जेवायला, मग 2 नंतर मी मोबाईल लायब्ररीमध्ये घेऊन यायचो. तोपर्यंत माझा किमान 7 ते 8 तास अभ्यास झालेला असायचा. पोरांचा अख्खा दिवसभरामध्ये तेवढा होतो. मला सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत किमान 7 ते 8 तास अभ्यास झालेला असायचा.
आणि तिथून परत मग 8 वाजेपर्यंत, 8 साडेआठ वाजेपर्यंत, मग परत जेवण करायचं 9:30 पर्यंत झोपून जायचं. हे जे प्लॅनिंग आहे ना हे असलं पाहिजे. नाहीतर बरेचदा ते 7 ते 11 7 ते 11 अशा गोष्टींमुळे ना कॉन्फिडन्स फार लूज होऊन जातो. ठीक आहे. आता ज्यांचा किमान 2 अटेम्प्टमध्ये नाही झालं, 3 अटेम्प्टमध्ये नाही झालं, त्यांनी किमान आता प्रिलिम काढण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं की ज्यावेळेला 3-4 वेळा आपली प्रिलिम निघत नाही किंवा थोडक्यावरून आपली प्रिलिम जाते किंवा 3-4 मार्कावरून आपली प्रिलिम जाते, त्याला आपला 101% कॉन्फिडन्स लूज होतो. ठीक आहे. त्यामुळे ताकद लावत असताना पहिले 3 अटेम्प्ट आणि सुरुवातीच्या 2 अटेम्प्टमध्ये ज्याला पहिली प्रिलिम निघाली ना तो 3ऱ्या अटेम्प्टमध्ये बाहेर पडतोच पोस्ट घेऊन. ठीक आहे. ज्याला 3-4 अटेम्प्ट लागते ना त्यानं सावध राहिलं पाहिजे. असं तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी खरं सांगतो. पण ज्याला 3-4 अटेम्प्ट लागतंय ना त्यांना भयंकर विचार केला पाहिजे की आपलं काय चुकते. ठीक आहे. कारण तुझ्या शेजारी बसणारा पोरगा जर चांगल्या मार्कांनी जर पास होत असेल प्रिलिम आणि तुला 3-4 अटेम्प्ट जर प्रिलिम निघत नसेल ना तर तो 100% चुकतोय. ठीक आहे. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अनेकांना तेच कळत नाही. चुका सगळ्यात महत्त्वाचं की चुका कळतात की आपले हे चुकते पण त्या सुधारण्याचा प्रयत्नच नाही कधी. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की चुका मान्य करायच्या नाहीत. एखादा चांगला जवळचा पास झालेला मित्र काय सांगत असेल तर त्याचं कधी ऐकायचं नाही, स्वतःच खरं करायचं. ठीक आहे. मी खूप हुशार हे दाखवायचं. आणि अनेक मुलं असे की ज्यांना आता इथं जरी काही जरी विचारलं ना, काही जरी कुठल्याही विषयातलं काही विचारलं ते 100% उत्तर सांगणार आहे. पण पेपरवरून आल्यानंतर त्यांना 40च्या वर सुद्धा मार्क नसतात का? म्हणजे आपण भयंकर वर्षभर अभ्यास करायचा, वर्षभर ह्या पेपरचा सगळे 7-8 विषय भयंकर वाचायचे आणि 1 तासाचाच प्लॅन करायचं नाही कधी. अशा होईल का पास? जेवढा तुमचा वर्षभराचा काळ महत्वाचा आहे तेवढाच तो 1 तास महत्वाचा. पण त्याचा विचारच आपण कधी करत नाही. पेपरला गेल्यानंतर विचार करतो की अरे आता कुठल्या विषयापासून सुरुवात करायची. हे कितपत योग्य आहे? आपली सुरुवात इथून झाली पाहिजे की अरे हा तो 1 तास आहे, 1 तासामध्ये सुरुवात मी ह्या विषयापासून करणार आहे. प्रत्येक विषयाला मी किती वेळ देणार आहे. ठीक आहे. घड्याळ आपल्या बाजूलाच पाहिजे, बरोबर, अगदी बाजूला. ठीक आहे. असं बघत बघतच सोडवायचे, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता पॉलिटी सारखा 15 मार्काचा जो पोर्शन आहे तर त्याला 7 मिनिटाच्या वर वेळच लागला नाही पाहिजे. जिओग्राफी, हिस्ट्री सारखे 10 मार्काचे 5 मिनिटाच्या वर वेळच लागला नाही पाहिजे. अख्खे जे 80 मार्क आहेत ते 35 ते 40 मिनिटं खूप झाले. म्हणजे 40 मिनिटाच्या वरती जर तुम्ही गेला जीएसला त्या 80 प्रश्नाला तर तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. 35 ते 40 मिनिटाच्या मध्ये तुमचं झालं पाहिजे. म्हणजे माझा कायम पेपर 37 मिनिटाच्या आसपास झालाय कव्हर. आणि राहिलेले जे काय आहेत म्हणजे 15 मार्काचे जरी मॅथ रिझनिंग असलं तर ते 35 ते 37 मिनिटांमध्ये कव्हर झालं. ठीक आहे. हे कशामुळे होतं? हे प्रॅक्टिसमुळे होतं. ठीक आहे. जर तुम्ही किमान 20 ते 25 मिनिटं मॅथ रिझनिंगला राखून ठेवत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही प्लसमध्ये. आता मॅक्झिमम पोरांचा रिझल्ट हा मॅथ रिझनिंग आणि सायन्स मुळे जातो असं म्हटलं जातं. अनेकांचा जात पण असेल. पण मला एक सांगा की ज्या ज्या पोरांनी 2023 ची प्रिलिम दिल्या, ज्या ज्या पोरांनी 2022 ची प्रिलिम दिल्या त्या त्या पोरांना मला सांगा की जिओग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स हे जे काही 50 मार्काचे विषय ते 50 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क? कुणाला जर 40च्या आसपास मार्क आहे, 40, 41, 42, 38, 39 म्हणजे ह्या 50 पैकी पोरांना असतात 30 मार्क आणि बोंब मारायची की बाबा मला रिझल्ट गेला सायन्समुळे आणि मॅथ रिझनिंगमुळे. कसं शक्य आहे? म्हणजे आपण दोष त्याच 2 विषयांना द्यायचा का? तिथं पॉलिटीमध्ये तुमचे 15 पैकी 8 ते 10 प्रश्न बरोबर आहेत. जिओग्राफीमध्ये 4 आणि 5 येतात. हिस्ट्रीमध्ये 7 आणि 5 आणि 6 येतात. कसा रिझल्ट येईल तुमचा? जिथं पोरांना मार्क येतात तिथं तुमचे मार्क जातात. आणि आपण म्हणतो सायन्समुळे रिझल्ट गेला, मॅथ रिझनिंगला मार्कच नाही आले. असं नसते ना. पॉलिटिक्स सारखा विषय जो तुम्हाला 13-14 मार्क देतो म्हणजे देतोच, कशी परिस्थिती असू द्या. 12 म्हणजे आपल्यासाठी लो मार्क आहे. ठीक आहे. जिओग्राफी सारखा विषय 7-8 मार्क, 8 मार्क चांगले मार्क आहेत. ठीक आहे. आणि मुलांनी 9 मार्क घेतले पण आयोग काय काय वेळेला प्रश्न कॅन्सल करतो. ठीक आहे. पण आता 2023चा प्रश्न होता त्याच्यामध्ये जवळपास पॉलिटिक्सचे 13 ते 14 प्रश्न येणं अपेक्षितच होतं. ठीक आहे. हिस्ट्रीचे किमान 7 ते 8 प्रश्न अपेक्षित होतं. जिओग्राफी 7 ते 8 येणं अपेक्षित होतं. इकॉनॉमिक्सचे किमान 12च्या आसपास प्रश्न येणं अपेक्षित होतं. आपले का नाही बरोबर आले? सोपे प्रश्न चुकून आलोय आपण आणि आपल्याला रिझल्ट पाहिजे असं नसतं होत कधी. जिथं पोरं टॉप मार्क घेत आहे तिथं आपण टॉपच राहिलं पाहिजे पण आपण ते कधी करत नाही. ठीक आहे. त्यामुळे मी 50-50चं नियोजन नेहमी सांगतो तुम्हाला. म्हणजे पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स ह्यांना हे 50 मार्काचे विषय आहे. टोटल 50 प्रश्न या विषयांचे येतात. बरोबर. ह्या 50 पैकी आपल्याला किमान 40 प्रश्न बरोबर आणायचे. किती? 40 ते 42 प्रश्न. राहिलेले 50 प्रश्न किमान निम्मे आणू शकतो. निम्मे राहू दे 22 आणू शकतो. 50 पैकी 22 नाही का येऊ शकत राहिलेलं. त्याच्यामध्ये सायन्स आहे, करंट आहे, मॅथ रिझनिंग आहे. नाही का येऊ शकत. 8-8 मार्क नाही का येऊ शकत.
किमान आपल्याला 22 आणायचे. किती झाले? 40 आणि 60 2 62 63 पर्यंत येईल. तुमचं निगेटिव्ह होऊन किमान 57-58 पर्यंत कोर राहील, 55 पर्यंत राहील. पीएसआय तर कुठं जाणार नाही. जाईल का कुठे पीएसआय? पण आपलं नाही, आपल्याला सगळंच करायचं. म्हणजे सायन्स पण परफेक्ट करायचं आहे, मॅथ रिजनिंग पण परफेक्ट करायचं आहे, हे 4 विषय पण परफेक्ट करायचे. कुठलं तरी काय ना काय थोडंफार राहणार आहे. ठीक आहे. माझं नेहमी टार्गेट मी नापास न होण्याचं कारण एकच आहे की हे 50-50चं टार्गेट. ठीक आहे. ह्या 50 प्रश्नांमध्ये किमान 40 पर्यंत मार्क घ्यायचेच कुठल्याही परिस्थितीत आणि खुन्नसीने घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता टेस्ट पेपर सोडवत आहे, तर किती जण टेस्ट पेपर सोडलेत आता मला सांगा. 45 दिवसामध्ये परीक्षा आहे. किती जणांचे किमान 20, 25, 30 टेस्ट पेपर सोडून झालेत मार्केटमध्ये वेगवेगळ्या अकॅडमीचे किंवा जुने जे काय आहेत. 10 कोणाचे झाले? 10, 15, 20. मी 2020च्या प्रिलिमला जवळपास 50 ते 55 टेस्ट पेपर सोडले. प्रिलिमच्या मेनच्या वेळेला जवळपास 80-85 पेपर सोडले. त्याच्यामुळे दुसऱ्या पेपरला जो स्कोर होता तो टॉपचा स्कोर होता, 84 स्कोर होता 100 पैकी. हे कशामुळे? टेस्ट पेपरच्या प्रॅक्टिसमुळे. आपण टेस्ट पेपर सोडवायलाच घाबरतो. आपल्याला मार्क मुळात बघायचेच नाही. आपण जे वाचतोय त्यातलं आपलं काही चुकतंय का? जो टेस्ट पेपर नाही ना सोडवणार, मी खात्रीने सांगतो वायबल होणार आहे म्हणजे होणार. टेस्ट पेपर आपल्याला इथे दाखवतोय, नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कुठं आहात, आता तुम्ही कुठं आहात, तुमचं काय चुकतंय, पॉलिटिमधलं काय चुकतंय, इकॉनॉमिक्सचं काय चुकतंय, सायन्सचं काय चुकतंय, हे तुम्हाला टेस्ट पेपर सांगणार आहे. रेवण कदम कधीच नाही सांगू शकत. रेवण कदम फक्त ट्राय करून घेऊ जाऊ शकतो की आपल्याला हे करायचंय. ठीक आहे. आपल्याला ह्या विषयाचं हे करायचंय. पण हे केल्यानंतर आपण अजून कुठं चुकतोय हे फक्त टेस्ट पेपर सांगणार आहेत. पण आपण ते सोडवत नाही. आपल्या लोकांचं अजून असं होतं की टेस्ट पेपर सोडवला, टेस्ट पेपरला 35-40 मार्क आले की टेस्ट पेपर गुंडाळायचं, रूमवरती जाऊन झोपायचं. डायरेक्ट 5 वाजता 6 वाजता जायचं. का तर टेन्शन येते, मार्कच येत नाही. अशी परिस्थिती नसली पाहिजे. आपल्याला स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे. आपल्याला खुन्नसीनं मार्क काढता आले पाहिजे. म्हणजे मी माझे वैयक्तिक सांगतो. ठीक आहे. मी ज्यावेळेला टेस्ट पेपर सोडवायचो 35-40-45 मार्क यायचे ना, त्याला थोडा वेळ घ्यायचो, कुठं काय चुकलं बघायचो आणि परत स्वतःला सांगायचो पुढच्या पेपरला नाही 50च्या वर मार्क काढले तर नाव बघ. हे जी खुन्नस असते ना, तर ही आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे. बरेचदा असं होतं की एखादा प्रश्न आहे किंवा एखादा प्रश्न आपला चुकतो किंवा काय गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, तर त्या गोष्टी असं आपण काय म्हणतो, चांगल्या गोष्टी फारशा आपल्या लक्षात राहत नाही. पण वाईट काहीतरी ट्रिका करून स्वतः त्या लक्षात ठेवायचं. म्हणजे त्या प्रश्नाला तुम्ही शिवी द्या किंवा काहीतरी वाईट आपण काय म्हणतो ट्रिक करा, ती केली पाहिजे. ठीक आहे. आपल्याला शेवटी काय साम दाम दंड भेद पास व्हायचं एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशी बरीचशी पोरं असतात की जे फार समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात सगळं. म्हणजे पॉलिटिक्स सारखा विषय आहे तर अगदी मग राज्यपाल मधला टॉपिक तर राज्यपालाचं हे असंच का, मग राज्यपालाचं हे असंच का नाही या राज्यपालामध्ये, राज्यपाल हेच का करू शकतो, मग राज्यपालाला हा अधिकार तर राष्ट्रपतीला का नाही, कशासाठी पाहिजे आपल्याला हे. ठीक आहे. असल्या वायफाय चर्चा कधी करायच्या. आपल्याला पेपरला काय लागते, आयोगाला काय पाहिजे. ठीक आहे. मी नेहमी सांगतो की आयोगाला जे आवडते तेच आपल्याला वाढायचंय. आपल्याला जे काय आवडते ते कधीच आपण खायचं. ठीक आहे. आयोगाला काय पाहिजे ते आपण द्यायचं. आपल्याला जे काय आवडते नाही वाढायचं आयोगाला. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की आपलं इंटेन्शन टार्गेट हे फक्त पास होणं आणि नोकरी लागणं हेच पाहिजे. मला हे समजून घ्यायचं आहे, मला एवढं डीप मध्ये जायचंय, काही प्रकार नसला पाहिजे. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक जण कंबाईनच्या एक्झामसाठी कन्सेप्च्युअल सारखं करत असतात. म्हणजे मी ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात केली होती त्याला खूप मुलांचं असं मित्रांचं होतं की तू कन्सेप्च्युअलचा अभ्यास करत नाही, तू पाठांतरच करतो किंवा तुला कन्सेप्च्युअल एखादं उत्तर विचारत तुला ते जमतच नाही. ठीक आहे. पण माझ्या एक डोक्यात होतं की मला कंडिशन माहिती आहे कंबाईनची कंडिशन काय आहे की तुमच्याकडे 1 तास आहे, 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आणि ते 100 प्रश्न तुम्हाला सेंटेन्स वाईज नसणारच आहेत, मुळात स्टेटमेंट वाईज नसणारच आहेत. तुम्हाला त्या 100 पैकी किमान 80 ते 85 प्रश्न हे फक्त आणि फक्त 1 लाईनर असणार. मग 1 लाईनर म्हणजे काय, डोक्यात पाहिजे ना डिरेक्टली, वाचले की उत्तर असंच पाहिजे ना. 36 सेकंदामध्ये काय काय करायचं आपण, 35 ते 36 सेकंदात आपल्याकडे. भरतीबाबत तसंच आहे, कंबाईन बाबत तसंच आहे. राज्यसेवेला वेगळा प्रकार असतो, 2 तास असतात, स्टेटमेंट वाईज बरेचसे क्वेश्चन असतात, विचार करून सोडायला वेळ असतो. तिथं कन्सेप्च्युअल करावं लागतं, 4 स्टेटमेंट असतात, त्याच्यामध्ये एकात तरी कन्सेप्च्युअल असतं. ठीक आहे. तिथं कन्सेप्च्युअल वाईज विचार करावा लागतो. पण कंबाईनला नाही तसं. मला सांगा करंटला काय कन्सेप्च्युअल आहे, पॉलिटिला कन्सेप्च्युअल काय आहे, जिओग्राफीला काय कन्सेप्च्युअल, काढा मागची 4 वर्षाची दाखवा मला कन्सेप्च्युअल काय.
इकॉनॉमिक्सला दाखवा. इकॉनॉमिक्सला 15 पैकी किमान 12 प्रश्न हे वन लाईनर. एखादा दुसरा प्रश्न कन्सेप्च्युअल येऊ शकतो, मी मान्य करतो. ठीक आहे. मॅथ रिजनिंगला काय कन्सेप्ट दाखवा मला. ठीक आहे. मॅथ रिजनिंगचा विषय असा असतो, नेहमी लक्षात ठेवा. 2023चे जर प्रश्न बघितले तर जो रोज 2 तास प्रॅक्टिस करतो ना, रोज 2 तास, त्याला 20 पैकी किमान 12 प्रश्न याला काहीच हरकत नाही. एवढे सोपे प्रश्न होते. अनेकांना 2023ला असं झालं की सुरुवातीचे प्रश्न मॅथ सोडवत गेले आणि शेवटचे 4-5 प्रश्न जे एकदम 10-10 सेकंदात सुटणार होते असे प्रश्न राहिले. ठीक आहे. मॅथ रिजनिंग सारखा विषय असा आहे, किमान तुम्ही, आणि गट क सारखे प्रश्न आहेत. ठीक आहे. 2023ला जे प्रश्न विचारले ना ते गट क सारखे प्रश्न आहेत, तुम्हाला ते जमले पाहिजे. मॅथ रिजनिंगचा सगळ्यात महत्वाचा की बाव करायचं नाही कधी, तुम्हाला हे येतच नाही. सगळ्यात जास्त मॅथ रिजनिंगची भीती असणार माणूस खरं तर मी असलं, त्या जगात कुणीच नसतं. म्हणजे मला आतापर्यंतचा कंबाईनचा 2023 जर सोडलं तर 22 पर्यंत हायएस्ट माझा 5 किंवा 6 असेल. मला कधीच 15 पैकी 6च्या वर नाही गेलो, कधीच नाही. तरी मी प्रिलिम किमान 4 ते 5 मार्काच्या लीडनं पास आहे. का? पॉलिटीला सुट्टी नाही, जिओग्राफीला सुट्टी नाही, इकॉनॉमिक्सला सुट्टी नाही, हिस्ट्रीला सुट्टी नाही. कसाही प्रश्न होते, करंटचे किमान 9-10 मार्क काढायचे, कसाही प्रश्न होते. हे कशामुळे होतं? पेपरचा अभ्यास चांगला आहे. कुठल्या पेपरचा? प्रिव्हियस इयर पेपरचा. हे सगळे मला सांगा प्रश्न तुम्हाला कधी नॉलेजवर सुटतील का? हे कधी कळलं मला की आपण नॉलेजवर पास होऊ शकत नाही? राज्यसेवा 2020 अख्खा प्रश्न, अख्खा जो पेपर आहे तो नॉलेजवरती सोडवला होता. जर आलेले जर सगळे प्रश्न जर ऑल ऑफ द अबोव जर मारले असते, तेवढं जरी मला कळलं असतं तर मी राज्यसेवा मेन्सला असतो 2020च्या. पण ते कळलंच नाही कधी. ठीक आहे. त्याच्यामुळे पेपरचा अभ्यास भयंकर पाहिजे. तुम्ही मॅथ रिजनिंगचे प्रश्न सुद्धा टेक्निकनं सोडवू शकता, ऑप्शनवरून सोडवू शकता. तुम्हाला 2 ऑप्शन असे असतात की जे सेम सेम असतात. सायन्सचे तर 100% सोडवू शकता, इकॉनॉमिक्सचा सोडवतो आपण, पण नेहमी लक्षात ठेवा पॉलिटिकल टेक्निकनं नाही सोडवायचं. मी परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला पॉलिटी पण टेक्निकनं सोडवायचं आहे, जिओग्राफीला टेक्निक पाहिजे, सायन्सला टेक्निक पाहिजे, करंटला टेक्निक पाहिजे, तर अभ्यास करून कुठला विषय सोडवायचा? एक तरी विषय ठेवा की जो अभ्यास करून सोडवू आपण. सगळीकडेच टेक्निक पाहिजे, पॉलिटी कधीच टेक्निकवर नाही सोडवायचं. ठीक आहे. पॉलिटी हा गिरक्या देतो नेहमी, लक्षात ठेवा. एका शब्दावर चुकवलेला असतं. जिओग्राफी टेक्निकनं नाही सोडवायचा, हिस्ट्री टेक्निकनं नाही सोडवायचा. म्हणजे म्हणतात अनेक जण, ठीक आहे, एखादं माहित नसेल तर ते कंसातलं वगैरे किंवा लांबडं उत्तर वगैरे अभ्यास करून सोडवायचा. हिस्ट्रीला चांगले मार्क येतात. मागच्या 3-4 वर्षात जर बघितले तर 10 प्रश्नांपैकी किंवा 15 प्रश्न असतील, त्या 10 प्रश्नांपैकी किमान 7 ते 8 प्रश्न हे रेफरन्सला धरून आहेत, प्रिव्हियस इयर प्रश्नाला धरून आहेत. तुम्हाला यायलाच पाहिजे, एवढे सोपे प्रश्न आहेत. व्यक्तिनिष्ठ प्रश्न जास्त आहेत. ठीक आहे. पण आपण हिस्ट्रीला बोर होऊन जातो, आपल्याला हिस्ट्री वाचू वाटत नाही, आपल्याला लेंदी वाटतं. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, की आपण प्रिलिम नापास होण्याचं कारण, ठीक आहे, आपल्याला कुठल्या विषयाला काय वाचायचं आहे ते आपल्याला माहितीच नसतं. मुळात पुस्तकं माहीत असतात, पॉलिटिकला लक्ष्मीकांत किंवा कोलंबे वाचायचं, जिओग्राफीला सौदी किंवा आपल्याला दीपस्तंभ वाचायचं, पण त्याच्यातलं प्रिलिमला काय वाचायचं हे माहित आहे का कित्येक जणांना? म्हणजे आपण आजही अनेक जण असे असतील, पहिल्या अटेम्पवाले, दुसऱ्या अटेम्पवाले, की जे प्रिलिमचा अभ्यास करत असताना कंबाईनच्या राष्ट्रपती वाचताय, जे संसद वाचताय, जे महान्यायाधी वाचताय. सांगा बरं कधी प्रश्न आलाय का त्याच्यावर? जर आयोगाला जर सगळ्याच बाबतीत किंवा सगळ्याच ह्याच्यावरती जर प्रश्न विचारायचा असता तर आयोगाने एकच परीक्षा घेतली असती. आयोग कशाला 2-2 परीक्षा घेते? बरोबर आहे ना? नेहमी लक्षात ठेवायचं की आयोगाचा क्रायटेरिया ठरलाय. ठीक आहे. आयोग कधीच राष्ट्रपतीवरती प्रश्न विचारत नाही. अनेकांना असं वाटतं की राष्ट्रपती शब्द दिसला पेपरमध्ये, जो राष्ट्रपती शब्द पेपरमध्ये दिसतो तो राज्यपालाला धरून असतो, तो कोर राष्ट्रपतीवरती कधीच प्रश्न नसतो. पण अनेक मुलांना असं वाटतं की राष्ट्रपतीवरती प्रश्न आला म्हणजे राष्ट्रपती विचारला जाईल. असं कधीच नसतं, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. कधीच फक्त आणि फक्त पॉलिटीला राज्याला धरून प्रश्न असतो, राज्याचे जे काही घटक आहेत. ठीक आहे. आता पॉलिटीमधला अजून एक महत्वाचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण भयंकर वेळ घालवतो, म्हणजे पंचायत राज. पंचायत राजचं ते लवटे सरांचं अख्खं पुस्तक वाचतात. प्रामाणिकपणे सांगा, जे आहे ते आहे. ठीक आहे. चूक सुधारण्याची संधी आहे. जर खरं खरं सांगितलं तर मी सांगणार, नाही तर सांगणार. कोण असं आहे की जे लवटे सरांचं अख्खं पुस्तक वाचतात पॉलिटीचे रिव्हिजन करायला? पण काय वाचता? पंचायत राजला किती वाजता तुम्ही सांगा? कंबाईनच्या पंचायत राजला किती वाजता? त्याच्यामध्ये काय काय, कुठले कुठले टॉपिक आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे, त्याच्यामध्ये नगरपालिका, नगर परिषद आहे, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे. बरोबर. किती जण हे तिन्ही पण वाचतात सांगा बघू? म्हणजे नगरपालिका, नगर परिषद पण वाचतो आपण, परत महानगरपालिका, जे काही जिल्हा परिषद आहे सगळं वाचतो. किती जण वाचतात सांगा बरं? खरंच सांग. वाचतात ना? मागचे प्रश्न काढून बघायचे,
10 पैकी 9 प्रश्न, समजा आतापर्यंत 10 प्रश्न पडले असतील पंचायत राजवरती, ठीक आहे, कंपॅरिझन 10 पैकी म्हणजे 10 प्रश्न पडले असतील पंचायत राजवरती, तर 9 प्रश्न हे फक्त आणि फक्त ग्रामपंचायती संबंध 9. आणि मला सांगा त्यातल्या त्यात 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्तीवरती प्रश्न नसतो, ठीक आहे. आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये एकदाच फक्त जिल्हा परिषदेवरती प्रश्न आला. त्याच्या आधी किंवा त्या दरम्यान किंवा आतापर्यंत फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीला धरूनच प्रश्न आले. मी जे काही मेंटरशिप सुरू केली ते ह्याच गोष्टीसाठी केली. आपली पोरं का पास होत नाही, की कळत नाही काय वाचायचं, ठीक आहे. फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीवरती प्रश्न असतो. ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसमित्या, तो ग्रामसेवक, ठीक आहे, जो काही निधी वगैरे असतो त्याच्यावरती. आणि 73वी घटना दुरुस्ती महत्वाची जे काही कामं आहेत 29 कामं, आणि जे काही कधी घटना दुरुस्ती झाली आणि कुठला भाग ऍड केला, कुठला किंवा परिशिष्ट ऍड केलं, हा सगळा प्रकार. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आपण अख्खं लवटे सरांचं पुस्तक वाचतो, कधीच वाचायचं नाही. म्हणजे हे एवढं धाडसाने विश्वासाने कोणी सांगणार नाही. पण मला माहित आहे, मी 5 वर्षाचे पेपर भयंकर चालून बसले. मला चांगलं माहित आहे की कुठल्या विषयाला काय विचारलं जाऊ शकतं. जिओग्राफीला मला सांगा, जिओग्राफीला भारताच्या भूगोलावरती किमान आपल्याला 3 ते 4 प्रश्न, 3 प्रश्न येतात. अख्खं ते भारताचं भूगोल कोण वाचतं मला सांगा बरं, काय काय वाचता तुम्ही भारताच्या भूगोलात? नेहमी लक्षात ठेवायचं, भारताच्या भूगोलावरती ठरलेले प्रश्न आहेत. भारताचा प्राकृतिक भूगोल, भारताचं हवामान आणि भारताची लोकसंख्या, ठीक आहे. त्यातल्या त्यात भारताची लोकसंख्या जो भाग आहे तो आपला इकॉनॉमिक्स मधून अख्खा कव्हर होतो, परफेक्ट कव्हर होतो, व्यवस्थित कव्हर होतो. स्पेशल जिओग्राफीला करायची काहीच गरज नसते, तरी पण आपण करत असतो. ह्या 3 टॉपिकवर व्यतिरिक्त जर जो कोणी वाचत असेल ना, तर लक्षात ठेवा की भयंकर टाइम घालवतो. हे आपल्याला कळलं पाहिजे. हिस्ट्री सारखा विषय, ठीक आहे. हिस्ट्रीला जे 10 प्रश्न येतात ना, तर त्या 10 पैकी किमान 6 ते 7 प्रश्न हे फक्त आणि फक्त समाज सुधारक आणि सामाजिक संघटनाशी संबंधित असतात. आपण ब्रिटिश भारतात आल्यापासून, चळवळ सुरू झाल्यापासून इकडे महाराष्ट्र स्वतंत्र होईपर्यंत वाचत असतो. किती वेळ ते संपणार नाही 6 महिने हिस्ट्री. हे असले उद्योग करायचे नसतात ते, ठीक आहे. मी देत असताना किंवा मी सांगत असताना ना पोरांना, मी किमान 25 हे समाज सुधारकच देत असतो. मला माहित आहे त्या 25 समाज सुधारकांमधून किमान 7 प्रश्न येणार आहेत. राहिलेले 3 प्रश्न कुठे जातील? आणि ते ठरलेले प्रश्न आहेत. जे मी राहिलेले 3 ते 4 प्रश्न सांगतोय ते ठरलेले प्रश्न आहेत. कुठं? 1857चा उठाव ठरलेला प्रश्न आहे, जाणार नाही. काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित व्यक्ती ठरलेला प्रश्न आहे, जाणार नाही. क्रांतिकारी चळवळ त्याच्यामध्ये कोण येतं? उमाजी नाईक येतं, वासुदेव बळवंत फडके येतात, सावरकर येतात, ठीक आहे. अनंत लक्ष्मण कान्हरे येतात, सेनापती बापट येतात. हाय म्हणजे हे जे 3 टॉपिक आहेत ह्याच्यावरती एक प्रश्न फिक्स असतो. आणि बाकी सगळं मग महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मग राजश्री शाहू महाराज असतील, मग ते अगदी मानव धर्म सभा, प्रार्थना समाज, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. झाले इथं 10 प्रश्न संपले तुमचे. आपण अगदी इंग्रज आणि त्याच्यावरती ह्याच्यावरती कशावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो इमर्जन्सी, तर ह्याच्यावरती कशावरती जे काही आपले गव्हर्नर वगैरे आहेत त्याच्यावरती एखादा दरवर्षी प्रश्न येत नाही ह्याच्यावर आला तर. आणि त्यातल्या त्यात कुणावरती येतो? आपण सगळे जे आता 15-20 जे काही गव्हर्नर आहेत तेच वाचत बसतो, ठीक आहे. आतापर्यंत जेवढे 10 प्रश्न आले त्या 10 पैकी 8 ते 9 प्रश्न फक्त डलहौसीवर आले. हे जे अनालिसिस जे असतं ना, हे भयंकर महत्वाचं असतं. ह्याच्यामुळे काय होतं, जर अनालिसिस जर व्यवस्थित असेल प्रत्येक विषयात काय होतं, भयंकर वेळ वाचतो, ठीक आहे. वेळ वाचला तर काय होतं, रिव्हिजन होते. रिव्हिजन झालं तर काय होतं, टेस्ट पेपर भयंकर सोडवू शकतो. आणि टेस्ट पेपर भयंकर सोडलं तर काय होतं, जो कुणाकडेच कॉन्फिडन्स नाही तुमच्याकडे येतो. आपल्या पोरांचं काय होतं, कधीच रिव्हिजन 7, 8, 9 रिव्हिजन होत नाही, कधीच होत नाही. टेस्ट पेपर तर कधीच 7, 8च्या वर सोडून होत नाही, ठीक आहे. आणि शेवटी पेपरला गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो, एक तर कन्फ्युजन झालं, दुसरी गोष्ट की सर ब्लर आठवत होतं, ब्लर, ठीक आहे. तिसरी गोष्ट अशी असते की सर 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन झालं, 2 ऑप्शन. सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो की सर टाइम मॅनेजमेंटच झालं. कसं होईल, तुम्ही रिव्हिजन करत नाही, तुम्ही टेस्ट पेपर सोडवत नाही, आणि तुम्ही चुकलंय काय हेच बघत नाही. आपल्याला बघितलं तर पाहिजे ना किंवा चुकतंय काय. आता पॉलिटिचे 15 प्रश्न आहेत, हा ठीक आहे. राज्यपालावरचा प्रश्न चुकला, अरे हा बाबा हा पुस्तकातलं वाचलेलं चुकलंय, मग चुकलं तर काय, आपलं रिव्हिजनच कमी आहे. आपण प्रिव्हियस इयर प्रश्न सोडवले नाहीत, ठीक आहे. आणि प्रिव्हियस इयर प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही ना तोपर्यंत अंदाजच येणार नाही की आयोग काय विचारते. किमान ह्या 45 दिवसामध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे प्रश्न
झाले. ठीक आहे, तुम्ही कॉमन सोडवता, ठीक आहे, राज्यपालाचे असतील तर सगळे कॉमन सोडवतात. पण जे कॉमन जो पेपर आहे, जे 5 पेपर आहेत 2020 पासून ते 23 पर्यंत जे काही 4-5 पेपर आहेत, ते वेळ लावून सोडवा. कितीही वेळा सोडवलेले असले तरी वेळ लावून सोडवायचा. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये भयंकर टेस्ट पेपर आहे. किमान आता इथून पुढे किमान 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजे. किमान 2-3 दिवसातून एक, किमान 2 दिवसातून एक तर सोडवला पाहिजे. वेळ असतो आपल्याकडे, वेळ बराच मिळतो. आणि जर टेस्ट पेपर जर सोडवत राहिला ना तर एक काय म्हणतो, टिकून राहतोय आपण. चांगले मार्क यायला लागले तर आपल्याला ते जागा सोडू वाटत नाही कधी. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी असते की जाग्यावरती टिकून राहण्यासाठी ना सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं प्लॅनिंग पण एक इंटरेस्टिंग पाहिजे. नेहमी इंटरेस्टिंग पाहिजे. दिवसभर जर एकच सब्जेक्ट जर घेऊन बसला, म्हणजे अगदी पॉलिटी घेतला तर घरी जाईपर्यंत तेच, जिओग्राफी घेतला तर घरी जाईपर्यंत तेच, असलं कधीच नसतं करायचं. ठीक आहे. दिवसभरामध्ये किमान 3 सब्जेक्ट झाले पाहिजे. तर 3 सब्जेक्ट कुठले? एक जीएसचा कोर विषय तुमचा चालू राहायला पाहिजे. मग तो पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, आणि बाकी मॅथ, रिजनिंग आणि जे करंट आहे रोज चालू राहिलं पाहिजे. रोज. इथून पुढे एक विषय, आता 20 दिवसाचं प्लॅनिंग केलं तर आपले 5 विषयाचं आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे मी देत असताना पोरांना 5 विषयाचं प्लॅनिंग देतो. कुठले? पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. या 5 विषयांचं प्लॅनिंग देतो. राहिलेले 2 विषय कुठले? मॅथ, रिजनिंग आणि करंट. हे रोज असतात, आपल्याला रोज करावे लागतात. आता इथून पुढे नियोजन करत असताना 20 किंवा 15-15, 14 असं करा, किंवा 20-15-10 असं करा. ठीक आहे. 20चं नियोजन केलं तर 5 दिवसामध्ये एक विषय संपला पाहिजे. हे जर टार्गेट ठेवून पुढे चालत राहिला तर लक्षात ठेवा शेवटपर्यंत कॉन्फिडन्स येणार. तर आता जेवढा होईल तेवढा अभ्यास करू, असा ज्यांचा ऍटिट्यूड असेल ना तर त्यांनी पेपरला न गेलेलं चांगलं. लक्षात आलं का? होईल तेवढा अभ्यास करू, संपल तेव्हा बघू, असले प्रकार एमपीसीला मान्य नाही. एमपीसीला आपण त्याला काय म्हणतो, स्टँडर्ड अधिकारी पाहिजे. एमपीसीला स्मार्ट अधिकारी पाहिजे. ठीक आहे. एमपीसीला रटाळवाना, आपण त्याला काय म्हणतो की उगीच मोकार अभ्यास किंवा काय म्हणतो आपण, मोकार मेहनत घेणारा नको. मेहनत तर पाहिजेच, पण स्मार्ट पण पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. त्या कमी वेळामध्ये आपल्याला जास्त करता आलं पाहिजे. ठीक आहे. काय करायचं हे कळलं पाहिजे. ठीक आहे. पण आपल्याला मुळात काय करायचं आहे हेच कळत नसतं, आणि हे नाही कळल्यामुळे लक्षात ठेवा आपला भयंकर वेळ निघून जातो आणि आपण कंबाईनला फेल होऊन जातो. ठीक आहे. राहिलेल्या 45 दिवसामध्ये व्यवस्थित रिव्हिजन होणं सगळ्यात महत्वाचं. आणि ह्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की चुकूनही कुणाला स्वतःचा एकही मिनिट देऊ नका. कितीही जवळचा असलं, कितीही, म्हणजे अगदी लहानपणापासूनचा जरी मित्र असेल ना तरी त्याचा टाइम वेगळा, नाश्त्याला जायचा तुमचा टाइम वेगळा. म्हणजे मी वैयक्तिक असा माझा एकदम जवळचा मित्र आहे शुभम. ठीक आहे. मी जिकडे जायला ते सांगतो. सुरुवातीला आम्ही दोघं 2-3 महिने एकत्र अभ्यास केला, पण नंतर त्याला काय लागले की ते वेगळ्या मूडमध्ये असतो, किंवा मी नाही म्हणायला लागलो त्याला, सर शुभम तू जाऊन ये चहाला, तू जेवायला जाऊन ये, मी माझ्या वेळेनुसार जाऊ. हा तो समजून घेतो का? कारण त्याला माहित आहे त्याचा वेळ वेगळा, माझा वेगळा. जो जवळचा आहे ना, आणि एकदम असं पण होतं की एखाद्या मित्रांना आपल्याला बोललो तर आपण जात नाही, लगेच त्याला राग येतो, तो बोलायचं बंद होतो. हरकत नाही, बिंदास होऊ द्या. ठीक आहे. एमपीसी क्षेत्रामध्ये जोपर्यंत नाही म्हणायला जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा की वेळ तुमचा वाचणार. आपलं शेड्यूल ठेवायचं, कानामध्ये हेडफोन घालायचे. ठीक आहे. नाश्त्याला जाताना, जेवायला जाताना. युट्यूबला रिव्हिजन लेक्चर, युट्यूबला बरेचसे असे रिव्हिजन लेक्चर आहेत. हे समजा तुम्ही आज पॉलिटी वाचताय तर पॉलिटीच्या बरोबर 3-4 तासाचे रिव्हिजन लेक्चर आहेत युट्यूबला. तुम्ही पॉलिटी आता वाचताय आणि नाश्त्याला चाललं तर लगेच ते रिव्हिजन लेक्चर लावायचं. 1.5चं स्पीड किंवा 2चं स्पीड लावायचं, कानात हेडफोन घालायचं, नाश्त्याला जायचं. कंटिन्यू तेच. म्हणजे मी 2 वर्ष ते केले पुण्यामध्ये असताना. म्हणजे मी वर सुद्धा कधी बघत नव्हतो, खरं सांगतो. म्हणजे अगदी मुख्य परीक्षा पास होईपर्यंत. ठीक आहे. कंटिन्यू कानामध्ये हेडफोन. म्हणजे आजही मला पुण्यामध्ये म्हणजे लायब्ररीमध्ये ओळखलं तो हेडफोन घालणारा पोरगा असंच ओळख. काय ते कंटिन्यू म्हणजे अभ्यास करत असताना सुद्धा हेडफोन. तर का? कारण कुणी जर बोलवायला आलं, कुणी जर, ठीक आहे, कानामध्ये हेडफोन असायचा कंटिन्यू, आणि तो लांबनच बघायचा लेक्चर बहुतेक ऐकतोय, तो तिथूनच निघून जायचं. हे जे प्लॅनिंग असतं ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पास व्हायला बऱ्याचशा मॅटर करतात, ते आपण केल्या पाहिजे. ठीक आहे. 45 दिवस राहिले आणि मला असं वाटतं की जीव जायच तोवर अभ्यास केला पाहिजे. आणि मी ग्रुपला नेहमी टाकत असतो, पोरांना सांगत असतो की आपण मरणार नाही. जर ह्यातलं कोण अभ्यास करून मेलं त्याचा फोटो मी भविष्यात एखादं चुकून माझ्याकडून एखादं पुस्तक निघलं अभ्यासाचं त्याच्यावर छापणार. पण जीव जायच तोवर अभ्यास करायचा. ठीक आहे. आणि एकदा प्रिलिम निघाली ना तर त्याचा जो कॉन्फिडन्स असतो ना, मी शपथ सांगतो की तुम्ही मेन्स काढणार म्हणजे काढणार. ठीक आहे. कारण आपल्याला माहित असतं की पहिलीच मेन्स आहे आणि पहिली मेन्स आहे ती आपल्याला घालवायची. ठीक आहे. एवढा भयंकर कॉन्फिडन्स असतो. ज्यांनी 1, 2, 3 मेन्स दिला त्यांनी मोकार कॉन्फिडन्स ठेवायचा नाही की मी प्रिलिम पास होणार आहे, मुख्य परीक्षा पास होणार आहे. पहिल्यांदा जसा आलाय ना तसाच अभ्यास करायचा.
ठीक आहे, अनुभव तुमच्याकडे आहे, पण लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी मुख्य परीक्षा दिल्यात किंवा जे जे दुसरा तिसरा चौथा आयटम आहे अशा पोरांचं एक असतं, अनुभव चांगला असतो, पण लक्षात ठेवा जो उत्साह जो असतो तो कमी झालेला असतो. ठीक आहे, तो एक आतून कॉन्फिडन्स असतो ना की आता मी मुख्य परीक्षा दिल्या, मी 2-3 प्रिलिम दिल्यात, मागच्या वेळेला 1 मार्काने गेलोय आणि ह्या वेळेला मी कुठल्याही परिस्थितीमध्ये पास होतोय. ठीक आहे, असं म्हणणारा पोरगा असतो तो 1 मार्काने आधी नापास झालेला असतो, परत 5-6 मार्कांना नापास होतो. अशी परिस्थिती असते. त्यामुळे कुठलाही दुसरा अटेम्प्ट देणारा असो, तिसरा अटेम्प्ट चौथा देणारा असो, जसा पहिल्याच वर्षी अभ्यासाला आला होता तसाच आत्मविश्वासानं किंवा तेवढ्याच उत्साहानं आपल्याला पेपर द्यायचा, एवढं लक्षात ठेवा. मोकार कॉन्फिडन्स ठेवायचा नाही, चांगला अभ्यास करायचा. 45 दिवस मुख्य परीक्षेनंतर आहेच नेहमी सोबत. जसं आता पूर्व परीक्षेला असतो सगळ्यांच्या सोबत नेहमी कुठेही, तसं मुख्य परीक्षेनंतर असणारच आहे. कारण मला माहिती आहे की मुख्य परीक्षेला ज्यावेळेला आपण जातो ना त्यावेळेला अधिक गायडन्सची गरज असते. का गरज असते? कारण मुख्य परीक्षेला तगडे घोडे आलेले असतात, तगडे जे रेस मधले असतात. ठीक आहे, प्रिलिमला असतात ते सगळेच असतात, म्हणजे जे आपले शेतात झुपतात ते बी असतात आणि रेस मधले असतात ते बी असतात. मुख्य परीक्षेला कोण असतं? एकदम रेस मधले घोडे असतात आणि त्यांना टप फाईट देऊन आपल्याला ग्राउंडला जायचं असतं. ठीक आहे, आणि ग्राउंडला तर परिस्थिती वेगळीच असते. ग्राउंडला तर त्याच्यापेक्षा म्हणजे अगदी म्हणजे जिंकलेले घोडे असतात, ते काही वेळा जिंकलेले घोडे असतात. तर परिस्थिती अशी आहे, मार्केटमध्ये तुम्हाला जर वाटत नसतं तर भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे मी तुम्हाला भीती घालत नाही, पण एक वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतोय. जेवढ्या जागा जास्त आहेत तेवढा कट ऑफ जास्त लागताना दिसतोय. म्हणजे क्लर्कला वाटलं होतं, मला वैयक्तिक वाटलं होतं की 100च्या वर कट ऑफ जाणार, पण कट ऑफ एवढा भयंकर कट ऑफ गेला की विश्वास बसत नव्हता. ठीक आहे, त्यामुळं जेवढी स्पर्धा आहे ना मार्केटमध्ये लक्षात ठेवा, त्या तुलनेत आपण झटलं पाहिजे. तर लायब्ररीमध्ये जेवढे पोरं आहेत किंवा शेजारी जो पोरगा आहे त्याची तुमची अजिबात स्पर्धा नाही. तुमची स्पर्धा कोल्हापूर सारख्या पोरांची आहे, तुमची स्पर्धा छत्रपती संभाजीनगरला अभ्यास करणाऱ्या पोरांची आहे, पुण्यामध्ये अभ्यास करणाऱ्या पोरांची आहे, 4-4, 5-5 मेन्स इंटरव्ह्यू ग्राउंड दिलेल्या पोरांची. हे समजून घेतलं पाहिजे. अनेकांचा पहिला अटेम्प्ट आहे, पहिल्या अटेम्प्टला आणि दुसऱ्या अटेम्प्टला पास होणाऱ्या पोरांची संख्या भयंकर आहे. 2020ला किमान जो काही रिझल्ट आलाय 620 पोरांचा, त्यातले 60% पोरं हे पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टचे. त्याच्यामुळे ज्याचा पहिला आणि दुसरा अटेम्प्ट आहे ना त्यांच्याकडे भयंकर संधी आहे. ज्यांचा दुसरा तिसरा अटेम्प्ट आहे त्यांनी अनुभवाच्या जोरावरती प्रिलिम काढायची आणि मुख्य परीक्षा लक्षात ठेवा नवीन आहे, अशाच पद्धतीनं अभ्यास करा. ठीक आहे, पुढच्या 45 दिवसासाठी सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. काय चुकलं असेल किंवा काय बोललो असेल ह्याच्या रागामध्ये तर सांभाळून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कधीही काय वाटलं या 45 म्हणजे इथून पुढे कधीही तर बिंदासपणे फोन करा. फोन नाही उचलला व्हॉट्सअपला टेलिग्रामला मेसेज करा. वेळ मिळाला की मी नक्की उत्तर देत असतो, पण कुणाचीही शंका कधीच राहणार नाही. ठीक आहे, सर्वांना खूप शुभेच्छा. मला संधी दिली इथे येण्याची त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार. कुणाचे काय प्रश्न असतील तर सांगा, म्हणजे ह्याच्यातून जरी अजून कुणाचं काय राहिलं असेल कुठल्याही विषयाबाबत किंवा पर्सनल जर काय प्रश्न असतील खूप आतले काय तर फोन करा.